नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे। EPFO पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी काय आहे, EPFO पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा, पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, EPFO पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। बघा, पेन्शन प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने EPFO पेन्शन प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे। EPFOच्या वाढीव पेन्शनवर सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीशाचे खंडपीठ विचार करणार आहे। 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने अवमान याचिका 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी पाठवली आहे। न्यायालयाने म्हटले आहे की स्पष्टीकरण याचिकामधील तथ्य आणि अवमान याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे एकमेकाशी जुळतात आणि दोनही एकमेकावर आच्छादित आहेत। त्यामुळे याचिकासोबतच स्पष्टीकरण मागणाऱ्या अवमान याचिकेची ही सुनावणी 3 या ठिकाणी न्यायमूर्तीच्या बघा या ठिकाणी 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने केली पाहिजे। कर्मचारी संघटनेने अवमान याचिका दाखल केली होती। एम्प्लॉईज युनियन नॅशनल कॉन्फेडरेशन्स या ठिकाणी पाहू शकता, कॉन्फेडरेशन्स ऑफ रिटायर्स आणि इतर विरुद्ध आरती आहुजा आणि इतर प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती EPFO मेंबर पोर्टल संजय कुमार यांच्या 2 सदस्यीय खंडपीठाने हे आदेश दिले आहेत। बघा, EPFOवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप करणाऱ्या युनियनने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली। EPFOच्या युक्तिवादाला कर्मचारी संघटनेने विरोध केला। हे प्रकरण सुनावणीसाठी येताच EPFOचे वरिष्ठ वकील CA सुंदरम म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात आहे, मग हा अवमान कसा ठरतो। बघा, न्यायालयाच्या आदेशाचा खुला करण्याचा मुद्दा या ठिकाणी असेल तर ठीक आहे असे सुंदरम म्हणाले। आम्ही ते ऐकण्यास तयार आहोत आणि उत्तर दाखल करू, परंतु कर्मचारी संघटनेतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायण यांनी EPFOच्या युक्तिवादाला विरोध केला। केवळ 3 न्यायाधीशांचे खंडपीठच या प्रकरणांची सुनावणी करू शकते। गोपाल शंकर नारायण म्हणाले की दोनही प्रकरणे भिन्न आहेत। हे प्रकरण 3 न्यायाधीशाच्या खंडपीठाने पाठवण्यात आले आहे कारण EPFOने वाढीव पेन्शनचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी 3 न्यायाधीशांच्या या ठिकाणी खंडपीठाने दिला होता। त्यामुळे आता 3 न्यायाधीशाच्या खंडपीठानेही स्पष्टीकरण मागवले आहे। त्या निर्णयाचा फक्त ऐकू शकतो। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर EPFOने कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा पर्याय स्वीकारण्याची संधी दिली आहे, परंतु काही जुनी कागदपत्रे देखील मागवली आहेत, जसे की त्यांनी सुधारित पेन्शनचा पर्याय स्वीकारला होता का, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे, आणि EPFOने त्याला नकार दिला होता का, या दोघांचे पुरावे मागवण्यात आले आहेत। बघा, EPFOची कागदपत्रे मागणे योग्य नाही। कर्मचारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात असे म्हटलेले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। त्या निर्णयात सर्व कर्मचाऱ्यांना पर्याय वापरण्यासाठी 4 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे। अशा परिस्थितीत EPFOचे कागदपत्र मागणे योग्य नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे पेन्शनधारकांसाठी ही मोठी बातमी आहे। EPFO पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, EPFO मेंबर पोर्टल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।